शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. त्या माणसाचं या परिसरासाठी काय योगदान आहे, या बोरी गावासाठी काय योगदान आहे. देशाच्या विधिमंडळात एकदा नाव काढलं होतं बोरी गावाचं. आणि तुम्हाला आमच्या परिसरातली गावं बघायची असली तर या कधीतरी. आमच्या लासूरने शेजारी बोरी नावाचं गाव आहे. द्राक्ष उत्पादन करणारे प्रचंड शेतकरी तिथं आहेत. या एकदा त्या बोरीला भेट द्या असे सन्मान्य अजितदादा म्हणाले होते. विमान काही क्षणात त्या बारामतीच्या विमानतळावरती उतरणार आहे आणि त्यानंतर सभांचा झंझावात घातला जाणार आहे. अशी परिस्थिती असताना एका क्षणात काळाने झडप घातली आणि महाराष्ट्राच्या मातीतला सह्याद्री एका क्षणात कोसळून पडला. ज्या माणसानं अख्खा महाराष्ट्र उभा केला, ज्या माणसानं आजही महाराष्ट्राच्या मातीला धीर दिला. मला जास्ती बोलता यायचं नाही विशाल बुवा, पण मी एका शब्दात सांगतो. आज सकाळी पश्चिम महाराष्ट्राचा बाप मेला एवढं मात्र नक्की आहे. पश्चिम महाराष्ट्राचा बाप गेला एवढं मात्र नक्की आहे. दादा तुम्ही गेला, पण आमच्या सगळ्यांच्या तुम्ही सदैव स्मरणात राहाल. आमच्या सगळ्यांच्या तुम्ही सदैव आठवणीत राहाल. आम्हाला माहिती आहे चांगली माणसं निघून जातात, पण त्यांच्या कीर्ती मात्र पाठीमागे शिल्लक राहतात.